आज रविवार आहे. आज नाश्त्याला पोहे केले. पोहे मऊ होण्यासाठी काय करते बघा तुम्ही. पहिलं तेल टाकले आणि शेंगदाणे तळून मी पोह्यामध्ये टाकले. पोह्यामध्ये हळद, मीठ आणि शेंगदाणे तळलेले टाकले. नंतर मग तेलामध्येच मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि कांदा परतून घेतलं आणि थोडंसं 1-2 चमचे असे पाणी टाकलं. त्याच्यामुळे मऊ कांदा झाला की पोहे पण मऊ होतात आणि छान लागतात आणि संध्याकाळपर्यंत हे पोहे मऊच राहतात. थोडंसं 2 चमचे मी पाणी टाकलं आणि मग पोहे चांगले परतून घेतले आणि त्याला वाफ दिली आणि वाफ दिल्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकली आणि केल्यानंतरही थोडीशी कोथिंबीर टाकली. चांगले परतून घेतले आणि पोहे भिजवताना मी 1-2 चमचे दूध टाकते. त्याच्यामुळे पण पोहे छान मऊ होतात. काय 10-15 मिनटं भिजवलं तरी चालतात. जास्त मऊ होण्यासाठी अर्धा तास तरी पोहे भिजायला पाहिजे. छोटासा व्हिडिओ आहे हा. याला थोडंसं वाफ दिली मी पोह्याला. छान झाले मस्त. आणि मग तुम्हाला जेव्हा खायच्या वेळेस बारीक शेव टाकून लिंबू पिळून खाऊ शकता. चला, अशाच एक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भेटत जाईल आणि रेसिपी शेअर करत जाईल. आवडलं तर शेअर करा, सबस्क्राईब करा. परत असंच नवीन व्हिडिओमध्ये मी पदार्थ दाखवत जाईल. छोटासाच व्हिडिओ आहे, करून बघा. अशा पद्धतीने पोहे आवडेल तुम्हाला सगळ्यांना. लिंबू पिळायचं असेल तर लिंबू पिळा, वरून बारीक शेव टाका. माझ्याकडे लिंबू होता पण कोणी लिंबू नाही खात ना. आणि वरून कोथिंबीर चांगली पेरायची आणि हवे असेल तर बारीक कांदा आणि बारीक शेव टाकून सर्व करा. छान होतं, करून बघा, आवडेल तुम्हाला. चला, परत भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये. सगळ्यांनी भरपूर सबस्क्राईब केले मला. जवळजवळ 671च्या पुढे झालं. चला, सगळ्यांना धन्यवाद सबस्क्राईब केल्याबद्दल. कोथिंबीर पेरली आणि त्यांना सर्व केलं. व्हिडिओमध्ये फक्त शॉर्ट व्हिडिओ येईल आणि रेसिपीज येईल ना. मी केव्हा बाहेर कुठे गेली तर दिसेल. चला, या पोहे खायला. सगळ्यांना शुभ सकाळ. व्हिडिओ बघितल्यामुळे धन्यवाद.